आजचा चर्चेचा विषय आहे मानेचे दुखणे, ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस किंवा सर्व्हायकल रॅडिक्युलोपॅथी म्हणतो. मानेचं जे स्ट्रक्चर आहे ते बऱ्याच अंशी 7 प्रकारची हाडं असतात, C1 to C7. आणि पहिलं आणि दुसरं हाड वगळता बाकीची जे 2 ते 7 प्रकारची हाडं असतात, तर प्रत्येक हाडामध्ये गाद्या असतात जे की या हाडाला स्टेबिलाइज करतात. आणि मानेभोवती असंख्य प्रकारचे वेगवेगळे स्नायू असतात. बऱ्याच अंशी जे मानेचे दुखणं असतात हे या स्नायूशी रिलेटेड असतात. आणि याची कारणं पण आपले नेहमीचीच असतात, जसं की मानेखाली फार जाड उशी घेणे किंवा वेडवाकडं झोपणे, कधी कधी मानेवर एखादं ओझं घेणे. तर अशा प्रकारामुळे कधी कधी मानदुखीचा त्रास होऊ शकतो. आणि हा त्रास बऱ्याच वेळेस स्नायूला ताण आल्यामुळे होतो. काही रुग्णांमध्ये जेव्हा हा त्रास मानेपुरता मर्यादित न राहता जेव्हा हातापर्यंत जातो किंवा मान दुखते, हाताला मुंग्या येणे, हात जडपणे, हाताला बधीरपणा जाणवणे किंवा सारख्या वेदना होणे, तेव्हा आपण असं म्हणतो की याला सर्व्हायकल रॅडिक्युलोपॅथी आहे, म्हणजे मानेचा त्रास हातापर्यंत जातो. आणि याची जर कारणे आपण म्हणा गेल्यात तर ते जे हाडामधल्या ज्या गाद्या असतात ती जर गादी सरकली असेल आणि जर मानेच्या नसेवर जर दबाव पडत असेल त्यावेळी असा त्रास होतो. बऱ्याच जणांमध्ये जे ऑफिस वर्कर असतात किंवा ज्यांना लॅपटॉपवर कम्प्युटर काम करायची गरज असेल, त्यांना जे बसण्याच्या ज्या पद्धती असतात, पोस्चर ज्याला म्हणतो आपण, ते जर वेडवाकडं असेल किंवा लॉंग टर्म मानेवर ताण पडला तरी अशा रुग्णांमध्ये हा त्रास होतो. तर अशा रुग्णांमध्ये आम्ही जेव्हा ॲज अ डॉक्टर म्हणून बघतो तर बहुतांश रुग्णांमध्ये मानेचे काही विशिष्ट प्रकारचे व्यायाम असतात, काही विशिष्ट गोळ्या असतात, यांनीच हा त्रास कमी होतो. ज्या रुग्णांमध्ये हा त्रास कमी होत नाही किंवा लॉंग टर्म बऱ्याच दिवसासाठी हा त्रास असतो, अशा रुग्णांना जवळच्या न्यूरोसर्जनला दाखवणं गरजेचं असते. आणि अशा वेळी काही जर गरज पडल्यास आपण काही जणांचा एक्सरे किंवा MRI करतो. आणि MRI आणि एक्सरेमध्ये जर आपल्याला असं आढळून आलं की हा जो त्रास आहे हा गादी घसरल्यामुळे किंवा नस दबल्यामुळे किंवा नसेला ताण आल्यामुळे असेल तर त्यानुसार त्यांना आपण ट्रीटमेंट देतो. काही रुग्णांमध्ये याचाही पुढचा टप्पा म्हणजे ज्या आपण सर्व्हायकल मायलोपॅथी म्हणतो, म्हणजे त्यात काय होते, वेदनेच्या व्यतिरिक्त काही जणांना हाताला किंवा पायाला कमजोरी जाणवणे, शर्टचे बटन लावता न येणे, चपाती तोडता न येणे किंवा काम करताना हातातून वस्तू निसटून जाणे, हातापायाला बधीरपणा जाणवणे किंवा चालता न येणे, अशा गोष्टी होतात. हे जे लक्षणे आहेत ही लक्षणं मायलोपॅथी म्हणजे जेव्हा हा त्रास नसेला दाबतो किंवा आपली जी स्पायनल कॉर्ड आहे, स्पायनल कॉर्डमध्ये दाबून स्पायनल कॉर्डमधून जाणारा जेव्हा करंट कमी होतो तेव्हा हा त्रास होतो. तर अशा रुग्णांमध्ये काही जणांमध्ये सर्जरी हा एक पर्याय असतो. तर मानेच्या सर्जरीमध्ये किंवा मणक्याच्या सर्व्हायकल स्पाइन सर्जरीमध्ये लोकांमध्ये फार मोठा संभ्रम आहे की ऑपरेशन केल्यामध्ये पॅरालिसिस होतं का, हातपाय ढोळे होतात का. तर तसे काही नाही. आजच्या काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जेव्हा आपण मायक्रोस्कोप किंवा एंडोस्कोप वापरतो तेव्हा जी होणारी इजा आहे ती बऱ्यापैकी कमी केली जाते आणि अशा रुग्णांना चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळतो. त्यामुळे मानेच्या दुखण्याला दुर्लक्ष नका करू, वेळी तुमच्या न्यूरोसर्जनला दाखवून घ्या.